इस्रायल आणि इराण या दोन देशांच्या युद्धात दोन्ही देशातले सामान्य लोक होरपळत आहेत. यामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करतायत. आता एक नवीन अपडेट आलेली आहे, ती म्हणजे G7 ची जी मीटिंग कॅनडामध्ये चालू होती, त्या मीटिंग मधून डोनाल्ड ट्रम्प उठून गेले. ते जाताना म्हणाले की काहीतरी मोठं घडणार आहे आणि ते काय घडणार आहे हे कुणालाच माहिती नाही, असं देखील तेच म्हणाले. दुसरी गोष्ट म्हणजे इस्रायलनं इराणच्या फॉर्दो या अणुभट्टीवर हल्ला केलाय. हा हल्ला एवढा जबरदस्त होता की त्यामुळं या अणुभट्टीच्या 20 किलोमीटर परिघातल्या संपूर्ण एरियात अक्षरशः भूकंप झाला होता. बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं की इराण आता भलेही सीज फायर करायला तयार असेल, पण आम्ही करणार नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे नेतन्याहू यांनी एबीसी या वृत्तवाहिनीबरोबर बोलताना एक जबरदस्त बॉम्ब फोडला. ते म्हणाले की इराणचे सर्वोच्च नेते असणारे अयातुल्ला अली खोमेनी यांना योग्य वेळी संपवलं जाईल. ही जर गोष्ट घडली तर ती जगाच्या इतिहासातली एक अत्यंत मोठी घटना असणार आहे. यामध्ये अजून काय काय झालंय याच्या डिटेल्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इराणची राजधानी तेहरान पासून जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावर इराण मधला सगळ्यात मोठा अणुप्रकल्प आहे. हा प्रकल्प जमिनीच्या वर नसून जमिनीच्या खाली जवळजवळ 90 मीटर म्हणजे साधारण 300 फूट एवढा खाली आहे. इराण मधल्या एक तीर्थस्थान असणारं कोम या शहराच्या जवळ ही अणुभट्टी मुद्दाम उभी केलेली आहे. ही अणुभट्टी अतिशय प्रोटेक्टेड अशी अणुभट्टी आहे. इथपर्यंत पोहोचणं अतिशय अवघड आहे, पण इस्रायलने या ठिकाणावर डीप पेनिट्रेशन करणारे म्हणजेच खोलात जाणारे बंकर बस्टर बॉम्ब वापरलेले आहेत. आणि या प्रचंड ताकदीनं केलेल्या बॉम्ब ब्लास्टमुळे याचा परिणाम असा झाला की या भागात संपूर्ण 20 किलोमीटरच्या परिघात 2.5 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. इराणच्या सेस्मॉलॉजिकल सेंटरने ही माहिती अधिकृतरित्या दिलेली आहे. आणि कुठलाही देश जेव्हा आण्विक चाचणी करतो तेव्हा ज्या प्रकारचा ब्लास्ट होतो त्याच प्रकारचा तेवढ्या ताकदीचा हा ब्लास्ट आहे. नॉर्थ कोरियानं जेव्हा अणुचाचण्या केल्या होत्या त्यावेळी 4 ते 6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. 1 ते 2 टन TNT वापरून म्हणजे स्फोटकं वापरून जेवढा मोठा ब्लास्ट होईल तेवढा मोठा हा ब्लास्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी अणुभट्टीला कितपत धक्का बसलाय हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. आता इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की याच ठिकाणी म्हणजे फॉर्दो या ठिकाणी इराणनं युरेनियमचं 60% पर्यंत एनरिचमेंट केलंय. जर ते 90% पर्यंत पोहोचले तर इराणकडे अणुबॉम्ब असणार आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि नेतान्याहू यांनी अगोदर स्पष्ट केलंय की इराणकडे अणुबॉम्ब असू शकत नाही, म्हणजे ते त्यांना मिळवून देणार नाहीत. आता इस्रायलसाठी सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की जमिनीच्या खाली जवळजवळ 90 मीटर अंतरावर असणाऱ्या या अणुभट्टीला उद्ध्वस्त कसं करणार. आणि त्या उद्ध्वस्त करण्यासाठी जी GBU-57 मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेशन करणारी जी शस्त्र लागतात किंवा जी B-2 स्टेल्थ बॉम्बर्स लागतात ती इस्रायलकडे नाहीत. ही दोन्ही प्रकारची शस्त्र अमेरिकेकडे आहेत. म्हणजे ही शस्त्र त्या जमिनीत 90 मीटर पर्यंत पेनिट्रेट करून ती अणुभट्टी उडवू शकतात. आणि अमेरिकेने जर ही शस्त्र इस्रायलला दिली तर इस्रायल जाता जाता म्हणजे पुढच्या काहीच दिवसात फॉर्दोची ही अणुभट्टी देखील उडवून लावेल. कारण त्यांनी त्यांचा इरादा अगोदरच स्पष्ट केला आहे की रायझिंग लायनचं उद्दिष्टच हेच आहे की इराणच्या अणुभट्ट्या उद्ध्वस्त करणं. आता डोनाल्ड ट्रम्प आज G7च्या बैठकीतून जेव्हा बाहेर पडले त्यावेळी त्यांनी जे ट्विट केलं त्यात त्यांनी असं सांगितलं की मी एका महत्वाच्या कामासाठी वॉशिंग्टनला निघालोय, पण ते काम काय आहे ते त्यांनी कुणालाच सांगितलं नाही. पण काहीतरी मोठं घडणार आहे असं त्यांनी जाहीर केलं. 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांना मारायचा प्लॅन इस्रायलकडे होता, पण ट्रम्प यांनी गोष्टीला या नकार दिला, त्यामुळं तो प्लॅन कॅन्सल केला. आता पुढचा प्लॅन काय असणार आहे हे कुणालाच माहिती नसल्यामुळं याबद्दल काही तर्क केले जात आहेत. कदाचित इस्रायलला हवी असणारी स्टेल्थ बॉम्बर्स किंवा GBU-57 ही शस्त्र अमेरिका इस्रायलला देईल, जी आता हिंदी महासागरातल्या दिएगो गार्सिया या बेटावर आहेत. आणि अशी शस्त्र जर इस्रायलच्या हातात आली तर इस्रायल मगाशी म्हटल्याप्रमाणे फॉर्दोच्या अणुभट्ट्या 2 दिवसात उडवून लावेल. आणि या ठिकाणी मग युरेनियमचं किंवा न्यूक्लिअर लिकेज होण्याची देखील शक्यता निर्माण होऊ शकते, ज्यासाठी IAEA देखील सतर्क राहावं लागेल. कारण इकडचं युरेनियमचं 60% पर्यंत एनरिचमेंट अगोदरच झालेलं आहे. बेंजामिन नेतन्याहू यांना पत्रकारानं जेव्हा विचारलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी तुम्हाला खोमेनी यांना मारल्यापासून थांबवलं होतं, आता तुम्ही काय करणार आहात, पुढचा तुमचा प्लॅन काय असणार आहे, त्यावेळी नेतन्याहू म्हणाले की खोमेनी यांना मारायचा विचार आम्ही अजून देखील रद्द केलेला नाही. त्या गोष्टीची ज्यावेळी योग्य वेळ होईल त्यावेळी ती गोष्ट केली जाईल. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी जी मोठी गोष्ट घडणार आहे असं सांगितलंय ती मोठी गोष्ट म्हणजे ते खोमेनीच्या हत्येची परवानगी देणार का, की या दोन्ही गोष्टी सोडून तिसरीच कोणती तरी शक्यता आहे हे अजून स्पष्ट होत नाहीये.
इस्रायलनं मात्र वेळोवेळी स्पष्ट करून सांगितलंय की इराणमधली इस्लामिक राजवट संपवल्याशिवाय इस्रायल स्वस्थ बसणार नाही आणि त्याप्रमाणे इराणच्या 1979च्या अगोदरच्या शहा राजवटीचे जे वंशज आहेत ते सुद्धा पुन्हा इराणमध्ये येऊन सत्ता ताब्यात घेण्यासाठी तयार झालेले आहेत. त्यांनी मागच्या काही महिन्यांपासून नेतन्याहू यांची भेट देखील घेतली होती. सध्या आखाती देशातल्या काही देशांना मध्यस्थी करून इराणनं कालपासून अशी तयारी दाखवली होती की शस्त्रसंधीसाठी इराण तयार आहे. पण त्यांची ही तयारी नेतन्याहू यांना मान्य नाही, डोनाल्ड ट्रम्प यांना देखील मान्य नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व अण्वस्त्र नष्ट केल्याशिवाय आणि त्यांच्याकडे जवळजवळ 2000 बॅलिस्टिक मिसाईल्सचा जो ताफा आहे तो नष्ट केल्याशिवाय इस्रायल हे युद्ध थांबवणार नाही. कारण इस्रायलसाठी ही अत्यंत आणीबाणीची वेळ आहे. इस्रायलकडे वाट बघायला संधी नाही, तेवढी वेळ देखील नाही. ही गोष्ट आणखी काही महिने काही आठवडे पुढे ढकलता येणार नाही. जी गरजेची गोष्ट आहे ती आत्ताच करावी लागेल असं नेतन्याहू म्हणाले होते. त्यामुळे जोपर्यंत इराणचा शस्त्रांचा ताफा नष्ट होत नाही तोपर्यंत हे युद्ध थांबणार नाही असं नेतन्याहू यांनी स्पष्ट सांगितलं. ABC या वृत्तवाहिनीबरोबर ते बोलत होते. आणि नेतन्याहू हे जे सांगतात ते 90% वेळा डोनाल्ड ट्रम्प यांचंही मत असतं. हा दोन्ही नेत्यांचा मागच्या काही वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात 2-3 शक्यता वर्तवता येतील. त्यातली पहिली म्हणजे हे युद्ध आणखी काही महिने थांबणार नाही, यामध्ये अमेरिका देखील भाग घेऊ शकते. दुसरी शक्यता म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांची लवकरच हत्या केली जाऊ शकते. त्यानंतर त्यांच्या जागी अमेरिकेचा बाहुला असलेला इराणचा राजा बसवून त्याच्याकडून युद्धबंदीची घोषणा करून घेतली जाऊ शकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अमेरिका युद्धात उतरल्यानंतर किंवा अमेरिकेने शस्त्र पुरवठा केल्यानंतर इस्रायल इराणचे उरले सुरले महत्वाचे लष्करी तळ आणि फॉर्दो सारखी महत्वाची अणुभट्टी उडवून लावेल आणि त्यानंतर युद्धबंदीची घोषणा केली जाईल. तोपर्यंत कदाचित वर सांगितलेल्या तिन्हीपैकी कोणत्याही 2 किंवा तिन्हीच्या तिन्ही शक्यता सत्य झालेल्या असतील. येणाऱ्या काळात यामध्ये आणखी काय घडामोडी होतात त्याच्याकडे आपले लक्ष राहीलच. इराण आणि इस्रायल यांच्यातील हे युद्ध आता थांबलं पाहिजे का, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. इस्रायल विनाकारण इराण विरुद्ध पाशवी बळाचा वापर करतोय किंवा डोनाल्ड ट्रम्प आपल्या स्वार्थासाठी किंवा अमेरिकेच्या स्वार्थासाठी इराणचा बळी देत आहेत का, याबद्दल देखील तुमचं मत कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद.